आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याच्यात हे नुकसान झाल्यामुळं सतत काळजात धडकी. आता तूच सांग, काय अशा परिस्थितीत माणसाने कसं जगायचं? मी काय म्हणतो, तुझ्याकडे एखादी झटपट डबल करणारी स्कीम आहे का? नाही म्हणजे असेल तर मला पण सांग ना. नाही कसं आहे, अशी एखादी स्कीमच आता मला वाटू शकते, नाहीतर मी कधी रस्त्यावर येईल हे मलाच सांगता येणार नाही. हा एक मिनिट, मी बोलतो तुझ्याशी नंतर. हा पण मी तुला जे सांगितलं ते लक्षात ठेव आणि कळव मला. हा बाय. बोला बाचीबाई, काय गडबड आहे? काय बोलू, तुला आजकाल काहीच बोलण्यासारखं राहिलं नाहीये. आता मी काय केलं? तू काहीच करत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. तुला फक्त दारू आणि पैशांचा जुगार, ह्या पलीकडे काहीच दिसत नाहीये. या दोन गोष्टीच्या पलीकडे बघण्यासारखं दुसरं काही असतं का? मैत्री बहिणीने आपल्या घरात नवीन बाईला कामाला ठेवलंय, पाहिलंयस का तू तिला? तू पण ना डॉली, आता या वयात एखाद्या अनोळखी बाईकडे बघून मी काय करणार ना? मामा, तुझी मस्करी झाली असेल तर प्लीज थोडा सिरियस हो. मी असं का बोलते समजून घे ना. ती नक्की कोण आहे आणि इथे का आली आहे? तू विचारायला हवं ना तिला. हे तू अगदी बरोबर बोलून राहिली. इकडे इकडे बोला ना साहेब. कोण आहे तू आणि तू इथं आमच्या घरात कशी आली? या घरात बायकांची काही कमतरता आहे कामाला? तुला नक्की कोण घेऊन आलं, का घेऊन आलं? बोल बोल पटकन. मी तृप्ती. खरं तर माझ्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून मी जीव द्यायला निघाले होते. रूपाताईंनी मला वाचवलं आणि ह्या घरात आले. अच्छा, म्हणजे त्या अपघातात तुला काही झालं नाही म्हणून अपघाताने तू या घरात आली? कळलं का बाचीबाई? अपघाताने आली ती. मला हा मॅटर काही जास्त सिरियस वाटत नाही. हा, तसं असेल तर चांगलंच आहे, पण घरात नवीन आलेल्या व्यक्तीला आपण कोण आहोत हे माहित पाहिजे. हा, हे पण तू अगदी बरोबर बोलली. मी कोण आहे तुला माहिती? तुम्ही आमच्यासारखेच इथे कामगार आहात ना? कामगार नाही, एका अर्थाने मालकच आहे आम्ही पण. काय तुझी ती मॅडम आहे ना मैत्री, तिचा जो नवरा आहे ना याचा मामा आहे मी. आणि मी तिची नणंद आहे. तिच्यानंतर या घरात आमचंच राज्य चालतं. आलं का लक्षात तुझ्या आम्ही काय सांगतो ते? हो, येते ना लक्षात. येतंय ना लक्षात? मग अशी तोंड पाहत का उभी राहिली? माझी आता जरा दारू प्यायची वेळ झाली. जा माझ्यासाठी अशी वडे तळून आण. जा. ठीक आहे सर. तू पण ना डॉली, तू पण खूपच कोणत्याही माणसाचं टेन्शन घेते ना. फुसका बारे ही, तिच्यापासून आपल्याला अजिबात टेन्शन नॉट. अरे हो, पण या सगळ्या गडबडीत माझी झटपट पैसा डबल करायची स्कीमचं काम अर्धवटच राहिली ना. ताई ताई थांबा इथेच. काय झालं? इथेच आहे का तुझ्या आईचं घर? हो. अगं मग घरापर्यंत सोडलंस का मी? नाही नको, ते आतल्या बाजूला आहे ना जरा, गाडी नाही जाणार. बरं येते मी. तृप्ती. हा ताई, एक मिनिट. बोला ना ताई साहेब. तुझ्याबद्दल कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं मला. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून जीव द्यायला निघाली होतीस. हो, पण आता नको काळजी करूस. तू अगदी योग्य ठिकाणी आलीयस. मैत्री साक्षात देवीचा अवतार आहे अगं. त्यामुळे कोणाला कसा आधार द्यायचा, कोणाला कसं समजून घ्यायचं हे तिला खूप चांगलं कळतं. तुझ्या माझ्यासारख्या वाट चुकलेल्यांसाठी अगदी योग्य ठिकाण आहे मैत्रीचं घर. म्हणजे तुम्ही पण जीव द्यायला? नाही अगं, मी तर जवळजवळ जीव घ्यायला निघाले होते मैत्रीचा. काय बोलते ताई? पण अगं एक वेळ अशी आली की आमच्या दोघींमधले समज गैरसमज सगळे दूर झाले. तिने मला फक्त स्वीकारलंच नाही तर तिच्या अख्ख्या कंपनीची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे.
काय सांगताय? हो ना, एवढा विश्वास तर आपल्या घरच्यांनी सुद्धा आपल्यावर टाकला नव्हता. अगदी खरंय. त्यांचं सगळं कुटुंबच खूप चांगलंय असं म्हणतात. त्यांच्या भावाबद्दल सुद्धा खूप ऐकलंय मी. मैत्रेयी ताईंचं लग्न व्हावं म्हणून त्यांनी स्वतः जीव दिला असं म्हणतात. तृप्ती, मी जर तुला काही सांगितलं तर माझं ऐकशील? तुम्ही फक्त बोला ताई. तृप्ती, आपली मैत्री फक्त चांगली माणूसच नाही तर खूप जगावेगळी आहे अगं. हो. आणि तिचा फक्त माझ्यावर नाही तर तुझ्यावरही तेवढाच विश्वास आहे. याआधी तिचा खूप जणांनी विश्वासघात केलाय, खास करून तिच्या सगळ्याच नातेवाईकांनी. त्यामुळे तिचा त्यांच्यापेक्षा जास्त आपल्यावर जीव आहे, आपल्यावर विश्वास आहे. आपण तिच्या अवतीभोवती असणं हे तिच्या जगण्याचा एक भाग झालाय. त्यामुळे तुला एक रिक्वेस्ट आहे, मैत्रिणीला कधीही फसवू नकोस. तिचा विश्वासघात होईल असं कधीही वागू नकोस. आणि त्या बदल्यात ती तुझंही भलं करेल हा माझा शब्द. हो, काय बोलताय ताई तुम्ही? मैत्रेयी ताईंच्या बाबतीत असं करण्याचा विचार मी स्वप्नात सुद्धा करू नाही शकत. नाही, शक्यच नाही. मलाही तुझ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतं. येते मी. हो शिवकुमार सर, मी स्वतः आपल्या अकाउंट डिपार्टमेंटला सगळ्या ऑर्डर्स देऊन ठेवल्या होत्या. सणासुदीचे दिवस आहेत. सगळ्या कामगारांना एक दिवस आधीच पगार क्रेडिट झाला तर काहीच फरक पडत नाही. हां हो, या स्वतः सगळ्याचे तुम्ही अपडेट्स घ्या आणि मला कळवा. थँक्यू. बाय. काही बोलायचंय कमलाई? तुम्ही त्या नवीन मुलीला कामावर ठेवण्याच्या आधी काही माहिती वगैरे काढली का? अहो, आत्ताच तर ती मुलगी आली आहे ना, आधी तिला सावरू दे, मग करू तिची काय चौकशी करायची आहे ते. पण त्याआधीच एखाद्या अनोळखी व्यक्तीला असं कामावर ठेवायचं म्हणजे? कमलाई, काय झालंय? तुला शंका आहे का तिच्या बाबतीत? याआधी ज्या ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्या बाबतीत पुढे काय घडलं हे मी तुम्हाला सांगायला हवं का? ही ओळखीची ना पाळखीची, कोण कुठली, शंका तर येणारच ना. अगं पण रूपा म्हणत होती की तुम्ही तिची ऑलरेडी परीक्षा घेतलीये आणि त्यात ती पास झालीये. ती प्रामाणिक आहे असं रूपा म्हणत होती. तसे ना ताईसाहेब, माणसाचा प्रामाणिकपणा त्याच्या हेतूनुसार बदलत असतो. त्याने 100 रुपयाकडे ढुंकूनही पाहिलं नाही याचं आपल्याला कौतुक वाटतं. पण त्याच वेळी त्यांचा हेतू 1000चा असेल तर 100च्या नोटेला का बरं हात लावतील?